एव्हरीवन, मी आज तुम्हाला सेलिंग वाला कोन कसा बनवायचा आहे ते दाखवणार आहे. तर गाईज बघा की आपण जे नॉर्मल कोन असतं तर नॉर्मल कोनसाठी बनवण्यासाठी आपण पेपर हा एवढी साईज घेतो. म्हणजे ही जी दुमडून जी आपण फोल्ड करून कट करू शकतो, ही साईज आपल्याला नॉर्मल कोनसाठी असते, म्हणजे सेल्फ यूज साठी. पण जर तुम्हाला सेलिंगचा कोन पाहिजे असेल तर तुम्ही हा न दुमडता कट करायचा आहे. म्हणजे ही एवढी मोठी शीट्स तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे. तर हे आपण नॉर्मल जसं आपण फोल्ड करतोय त्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं. तुम्हाला जर कोन बनवता येत असेल तर तुम्ही कोन बनवून घ्यायचंय हवं त्या पद्धतीने. अगदी हार्डली 10 सेकंड्स मध्ये तुमचा कोन बनला पाहिजे. आणि ह्या पद्धतीने असा माझा कोन रेडी आहे. तर तुम्ही एकतर हा एवढी मोठी साईज आहे इथपर्यंतच कोन भरायचा असतो, हा पूर्ण फिल करायचा असतो. मी तुम्हाला एक 4-5 कोन एक्झाम्पल म्हणून दाखवते. तर हे आपले आता मी कोन भरून घेतलेले आहेत, हे मला सर्व सेल करायचे आहे. तुम्ही ह्याला वजन मापानुसार पण भरू शकता. 15-15 ग्रॅमच्या हिशोबाने भरून तुम्ही सेल करू शकता. आता मला अंदाज लागलेला आहे त्याच्यामुळे मी काही वजन मापाचा यूज नाही करत. तर तुम्ही अशा पद्धतीने एवढ्या मापाचा कोन, म्हणजे आपल्या पेनापेक्षा पण मोठी साईज आहे, तुम्ही क्लायंटला सेल करू शकता. पण सेलिंगसाठी कोन हे एवढेच मोठे असले पाहिजेत. ह्याचा पेपरही वेगळा असतो. मी क्लासेसमध्ये प्रत्येकाला सांगितलेलं आहे की याच्यासाठी आपण सेलिंगसाठी कोणते 2 पेपर यूज करतो, इव्हन ब्रायडल सेलिंगसाठी कोणते 2 पेपर यूज करतो, त्याचं नाव काय आहे, त्याचा प्रकार कसा आहे, त्याचं थिकनेस म्हणजे त्याची किती मध्ये आहे, ही सर्व डिटेलमध्ये मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर अशा पद्धतीने सेलिंगचे कोन यूज करायचे आहेत. आणि स्वतःसाठी जे आपले कोन असतात आपल्याला वापरण्यासाठी, तर तो एवढी छोटी साईज असते, तुम्ही बघू शकता. एवढी छोटी साईज असते, त्याच्यामधून आपण एवढाच भरतो म्हणजे तो कोन एवढाच दिसणार आहे. ही आपली झाली स्वतःला सेल्फ यूज साठी असते. सेलिंगसाठी मात्र मोठा द्यायचा असतो. त्याची कॉस्टिंग तुम्ही 10 रुपये किंवा 15 रुपये घेऊ शकता. ऍज पर युअर क्लायंट साइन, तुमचं जेवढं पण स्टेन आहे, मटेरियल कॉस्टिंग आहे, त्या हिशोबाने तुम्ही मार्जिन काढू शकता. धन्यवाद.